नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आज आपण स्टिच करणार आहोत एक साडीपासून पडदा. तुम्ही बघू शकता, प्रत्येकाच्या घरामध्ये साडी ही असते, जुनी वगैरे साडी प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तर त्या साडीपासून आपण आज पडदा स्टिच करणार आहोत. तर ही बघा, ही साडी आहे, तिला दोन्ही साईडने बॉर्डर आहे आणि ह्या साडीला आपण कट न करता सरळ शिलाई मारून एक छानसा पडदा रेडी करणार आहोत. तर तुमच्याकडे जर अशा जुन्या साड्या असतील तर त्या फेकून न देता तुम्ही त्यापासून तुमच्या गादीला खोय करू शकता, साडीचा पडदा करू शकता किंवा तुमच्याकडे लोड वगैरे उशी असेल तर आणि साडीचा कपडा जर जाड असेल तर तुम्ही त्याचे कव्हरसुद्धा बनवू शकता. तर मैत्रिणींनो, आपण आपल्या जुन्या साडीचा खूप काही चांगला उपयोग करू शकतो. तुम्ही पायपुसणीसुद्धा बनवू शकता, कट वगैरे न करता सुद्धा पायपुसणं तुमच्याकडे मशीन जरी नसली तरी तुम्ही घरच्या घरी पायपुसणं आणि हा पडदा स्टिच करू शकता. तर पडदा कसा स्टिच करायचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपल्या मशीनकडे. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, पडदा स्टिच करायच्या आधी जे तुमच्या दरवाजाचं माप आहे ते घ्यायचं आहे वरपासून खालपर्यंत आणि त्या मापानुसार तुमची साडी कट करायची आहे. जर तुम्हाला सिंगल म्हणजे असं सिंगल कापडामध्ये पडदा हवा असेल तर मी डबल लेअरमध्ये घेत आहे. तर मी साडीला कट करणार नाही आणि जर तुम्हाला सिंगल कापडामध्ये हवा असेल तर तुम्ही कट करू शकता. तर चला मग मी तुम्हाला मशीनवरती दाखवते कसा पडदा स्टिच करायचा. अगदी 5 मिनिटात तुमचा पडदा स्टिच करून होणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर एका ब्लाऊज पीसपासून छानशी पर्स किंवा ट्रॅव्हल बॅग स्टिच करायची असेल तर त्याचे सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही ते सुद्धा वॉच करू शकता. तर चला मग मशीनवरती तुम्हाला दाखवते कसा पडदा आपण स्टिच करणार आहोत. जशी साडी असेल तुम्ही तसं माप घेऊन त्याला कटिंग वगैरे करू शकता. पण ही साडी जी आहे ती छोटी आहे, वापरलेली सुद्धा नाही आहे. त्याच्या मिऱ्या वगैरे कमी पडतात आणि पडद्यासाठी डबलचं कापड घेऊन एकदम परफेक्ट पडदा हा होणार आहे आमच्या दरवाजासाठी. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमचे साडीचं जे आहे माप घेऊन खालून कट करून वगैरे करू शकता. याला मला फ्रिल लावायची होती पण याला फ्रिलसुद्धा लागणार नाही आहे कारण ही साडी खूपच कमी आहे मापासाठी. तर हिला फ्रिल न लावता आपल्याला ही साडी रेडी करायची आहे. तर खालून मी आता याला आधी अशी हे बघा दुमडून घेत आहे आणि त्याला एक स्टिचिंग करून घेत आहे. तुम्हाला जर फ्रिल लावायची असेल तर त्याला दुमडायची काही गरज नाही आहे. हे मला बिना फ्रिलचं बनवायचं आहे म्हणून मी याला दुमडून शिलाई लावून घेत आहे. अगदी 5 मिनिटात रेडी होणारा हा पडदा आहे. सहज तुम्ही हाताने शिलाई करून सुद्धा करू शकता. हा डबल लेअरचा आहे. जर तुम्ही डबल लेअरचा शिवणार असाल तर हे दोन्ही जे पंधे असतात आपले साडीचे ते दोन एकत्र करून मग त्याला दुमडायचं आहे. बघा आपण त्याला पट्टी वाळून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे साईडचे जे पार्ट आहे ते जॉईन करायचे आहे. आता ही एक बाजू आपली पूर्ण पॅक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण एक बाजू स्टिच केलेली आहे. आता आपल्या या दोन बाजू ज्या ओपन आहेत त्या आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहे. तर आपण याला उलट करून घेणार आहोत साडीला. आपली शिलाई दिसायला नको बाहेरून म्हणून आपल्याला साडी उलट करून घ्यायची आहे. हे बघ, साडी उलट करून घेतली आता आपण. आता हे जिथून आपण हे शिलाई लावलेली होती तिथूनच आपल्याला हा कापड धरायचा आहे साडीचा आणि शिलाई हे बघा या बाजूच्या दोन साईडला आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. खूप सोपा आहे हा पडदा शिवणं, काहीच कठीण नाही आहे. फक्त आपल्याला सरळ सरळ टिपा मारायच्या आहेत. तुम्हाला सरळ शिलाई लावता येत असेल तर तुमच्यासाठी काहीच कठीण नाही आहे. आता आपण हे बघा दोन्ही साईडने स्टिचिंग करून घेतलेले आहे या साडीला, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ही साडी उलट करून घ्यायची, म्हणजे सरळ बाजूने पलटून घ्यायची.
आहे. थोडासा वरची बाजू आपण खोलून घेऊया. ते चुकून तिथे पण स्टिच झालेलं आहे आपलं. हे बघा, ही थोडीशी वरची बाजू आपण खुल्ली ठेवलेली आहे आणि तिथून आपण ही साडी पलटून घेणार आहोत. असे स्टिच केल्याने काय होतं, आपली शिलाई पण दिसत नाही आणि एकदम फिनिशिंगने आपण जे काही स्टिच करतो तो ते प्रोडक्ट जे आहे ते एकदम फिनिशिंगने स्टिचिंग व्हायला हवं, तरच आपलं प्रोडक्ट पण छान दिसतं. आणि मी जेव्हा बॅग वगैरे पिशव्या वगैरे स्टिच करते तेव्हा त्याच्यात पण मी अशी शिलाई देते की त्याच्यामध्ये शिलाई दिसणारच नाही तुम्हाला, धागे दोरे वगैरे कुठून काय काहीच दिसणार नाही. एवढ्या फिनिशिंगने मी ते स्टिचिंग करत असते. तर त्याच फिनिशिंगने तुम्ही पण स्टिचिंग करायचं आहे. जर तुम्हाला प्रोफेशनल वेने स्टिचिंग शिकायची असेल तर तुम्हाला हीच पद्धत यूज करावी लागेल. मैत्रिणींनो, तुम्हाला या साईडने वाटतंय का स्टिचिंग केलेली आहे? काहीच दिसणार नाही आणि या साईडने सुद्धा स्टिचिंग दिसत नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण स्टिचिंग ही आतमधून केलेली आहे आणि एकदम असं फिनिशिंगने हा पडदा आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला फक्त वरतून दुमडायचं आहे. हे बघा, इथून याला असं दुमडून घ्यायचं आहे. दुमडल्यानंतर याच्यामध्ये आपण नाळा टाकून घेणार आहोत आणि आपला पडदा रेडी झालेला आहे. ही जे आपण इथून शिलाई थोडीशी ठेवलेली पडदा पलटी करायला, तिथे आपण स्टिचिंग करून घेणार आहोत. थोडंसं आतमध्ये कापड दुमडून घ्यायचं आणि मग स्टिचिंग करायची, म्हणजे ती शिलाई पण बाहेरून दिसणार नाही. आपल्याकडे बऱ्याच अशा साड्या असतात ज्या आपण यूज करून म्हणजे आपल्याला यूज करून करून असं कंटाळा येतो की आता नको ही साडी. तर तशा साडीपासून तुम्ही पडदा वगैरे असं बरंच काही बनवू शकता घरच्या घरी. जर तुमच्याकडे मशीन नसेल तर हे बघा, ही शिलाई तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. फक्त सरळ शिलाई करायची आहे, त्याच्यात काहीच कठीण नाही आहे. की असं नाही की तुम्हाला मशीनच लागेल, तुम्ही हाताने पण स्टिचिंग करू शकता. शिलाई मशीन तुम्हाला जर घ्यायची असेल तर ब्रदरची शिलाई मशीन खूप छान आहे. जर तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोडक्ट टॅग करणार आहे. तुम्ही तिथून खरेदी करू शकता. ऑनलाईन ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल ती मशीन. तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, बिनधास्तपणे घेऊ शकता. खूप छान मशीन आहे. माझी मशीन जी आहे ती आहे उषाची फुल शटलची. आणि हा जो पडदा आहे तो माझा नाही आहे, हा कस्टमरचाच पडदा आहे. हे बघा, त्याची प्रिंट किती सुंदर आहे. शिलाई एकदम सरळच करायची आहे आपल्याला. याच्यामध्ये काही आपण कट केलेलं नाही आहे किंवा असं काही डिझाईन नाही आहे, तरीसुद्धा सिंपल असून सुद्धा खूप छान दिसणार आहे हा पडदा. कारण या साडीला दोन्ही साईडने सुद्धा डिझाईन आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसणार आहे. आणि डबल लेअरचा पडदा यासाठी सांगितला कस्टमरने, कारण सिंगलचा तो पतली साडी असल्यामुळे आरपार दिसतं, त्याच्यामुळे डबलचा लेअरचा त्यांनी पडदा सांगितला होता. हे बघा, तुम्ही बघू शकता या साईडला सुद्धा त्याला छान डिझाईन आहे आणि या साईडला सुद्धा डिझाईन आहे. तर खूप छान अशी ही साडीपासून आपला पडदा रेडी झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये नाळावून घेणार आहोत. हे बघा, पडद्यामध्ये नाळावून सुद्धा झालेला आहे आणि आपला पडदा सुद्धा रेडी झालेला आहे. अगदी 5 मिनिटात तुम्ही हा पडदा रेडी करू शकता. तुम्ही बघू शकता किती छान पडदा आपल्या साडीपासून रेडी झालेला आहे. या साईडला सुद्धा डिझाईन आहे पडद्याला आणि या साईडला सुद्धा आहे. आणि तुम्ही उलट लावला ना तरी उलट साईडला सुद्धा तुम्हाला डिझाईन दिसेल आणि कोणत्याही बाजूने तुम्हाला स्टिचिंग दिसणार नाही. तुम्ही बघू शकता, हे बघा, या बाजूने सुद्धा स्टिचिंग दिसत नाही आहे, या बाजूने सुद्धा दिसत नाही आहे. आणि खालच्या बाजूने तुम्ही बघू शकता, खालच्या बाजूने हा प्लेन भाग येतो. हे बघा, प्लेन भाग येतो आणि खाली आणि वरती डिझाईन असा हा पडदा आपला रेडी झालेला आहे. तर खूप छान प्रिंट होती साडीवरती, त्याच्यामुळे खूप छान हा पडदा दिसत आहे. तर हे बघा, या साईडने वेगळा कलर आहे, या साईडने वेगळा कलर आहे आणि त्याची स्टिचिंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगने आलेली आहे. तर आपला हा पडदा असा रेडी झालेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, तुम्ही खालचा बॉटमचा बेससुद्धा बघू शकता. हे बघा, 2 कलरमध्ये आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसणार आहे. तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण साडी असेल अशी जुनी वगैरे तर तुम्ही त्यापासून पडदा वगैरे स्टिच करू शकता. आणि तुम्हाला जर अजून काही स्टिचिंगचं बघायचं असेल किंवा तुम्हाला शिवून बघायचं असेल दुसरं काही, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, बाय बाय.